हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळेजण? सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. यावेळी टाईम सांगितलं तर सकाळचे 5:30 वाजलेले आहेत. मी आज थोडंसं लवकर उठलेले आहे, म्हणजे 5 वाजता उठलेले आहे. पाणी वगैरे गरम केलं आणि आज लवकर उठण्याचं रिझन हे आहे की आज माझा भाऊ आलेला आहे विष्णू. तसं तर तो रात्रीच येणार होता, पण रात्री आला नाही कारण खूप लेट झालेलं होतं. त्यामुळे घरी यायला सगळेजण नको म्हणत होता सकाळी जायचं आहे. म्हणजे तो हैदराबादला राहतो पण गावाकडे आलेला होता काल, आणि इथूनच यांची गाडी घेऊन तो गेलेला होता गावाकडे. तर सांगून गेला होता की गाडी घेऊन मी येईन आणि संध्याकाळी आपलं म्हणजे रात्रीचं जेवण तिकडंच करेन आणि तिकडंच राहीन. मी सकाळी उठून हैदराबादला जाणार आहे. तर ठीक आहे म्हणलं. त्याच्यामुळे मी स्वयंपाक वगैरे सगळं केलं, पण तो काही आलाच नाही. तर फायनली सकाळी पहाटे 4 वाजता आलेला आहे. तो येऊन गेटच्या बाहेरच बसला आणि त्याला माहिती होतं की घरात शेरू आहे. तर शेरू आहे त्यामुळे तो भिवून मध्ये आलेला नाही आहे. म्हणत होता 4 वाजल्यापासून मी बाहेर बसलेला आहे आणि यांना फोन लावते, पण यांचा फोन बाहेर होता हॉलमध्ये आणि बेडरूममध्ये फॅन वगैरे ऑन असतात ना, त्यामुळे त्या फोनचा काही आवाज आला नाही आम्हाला. तो 4 वाजल्यापासून फोन करून इतका परेशान झालेला होता ना. परत त्यानं गावाकडे फोन लावला तेव्हा अण्णाचा फोन मला आला. माझा फोन मात्र माझ्याजवळच असतो रात्री पण. तर अण्णा मला फोन केले की विष्णू आलेला आहे बाहेर. 4 वाजल्यापासून त्यानं फोन लावलं पण तुम्ही फोन उचललेला नाही आहे. तर म्हणलं आतमध्ये आवाज येत नाही, फॅनमुळेच आवाज येत नाही. आजकाल उन्हाळा असल्यामुळे फॅन कूलर हे सगळं ऑन असताना बाहेर कितीही आरडाओरडा करा, फोन येऊ द्या, काही होऊ द्या, आवाज येत नाही आमच्यापर्यंत. त्यामुळे थोडंसं असं झालं की विष्णूला 1 तास बाहेर म्हणजे पहाटे 4 वाजल्यापासून वेट करावं लागलं त्याला. फायनली 5 वाजता मी दार काढलं जेव्हा अण्णाचा फोन आला. मग आलेला आहे. म्हणत होता मी तुम्हाला डिस्टर्ब केलं, तर आम्हाला काय डिस्टर्ब करणार, तोच किती परेशान झालेला. 4 वाजल्यापासून बाहेर बसलेला होता. तर आता फायनली आतमध्ये आल्यानंतर अगोदर सगळ्यांनी ब्रश वगैरे केलं आणि माझ्या अवताराला थोडंसं इग्नोर करा. माझा अवतार खूपच बिघडलेला आहे. झोपेतून उठल्यानंतर असंच असतं ना, आणि सकाळी झाडणं पुसणं याचीच घाई गडबड असते, स्वतःकडे कुठं लक्ष जातं ना. तर ब्रश तितकं करून घेतलेला आहे मी आणि सगळ्यांसाठी चहा बनवला. अगोदर विष्णूला म्हणलं की नाश्ता बनवते, नाश्ता करून जा, पण नाही म्हणत आहे मला लेट होणार आहे कारण 4:30 वाजता इथून एस-टी आहे डायरेक्ट हैदराबादला. त्या एस-टीला जायचं होतं म्हणून तो 4 वाजता आलेला होता, पण सगळंच गेलं ते. आता टाईम सांगितलं तर 5 वाजले, म्हणजे 5:30 पावणे 6 वाजलेत. आता 6:30 वाजता एक एस-टी आहे. म्हणत होता त्या एस-टीला जाईन मी कारण त्याला पण तिकडं ड्युटी असते, सुट्टी वगैरे भेटत नाही आहे. तर शनिवार रविवार तो इकडं आलेला होता आणि सोमवारी परत त्याला जॉबवरती जायचं असतं. तेच म्हणत आहे थोडंसं लवकर जायचं आहे, त्यामुळेच लवकर आलेलो होतो. तर आमच्यामुळे विष्णूला पण आज खूप लेट झालेला आहे. तर असं इकडं यांच्यासाठी चहा तोच मी बनवून दिले, दुधाचा चहा बनलेला आहे. माझ्यासाठी बनलेला आहे इकडे डिकाशन चहा. तर तुम्ही सगळेजण कसला वेट करता, या सगळेजण सकाळचा चहा घ्यायला. तर चहा घेऊन झालं, थोड्या वेळा मी बोलत बसलेलो होतो. आता माझी कामं थोडीशी लेट होतील, नंतर मी करणार आहे. थोड्या वेळ मी बोलत बसले. विष्णूशी आंघोळ वगैरे झालेली आहे त्याची आणि आता हे दोघंजणी जात आहेत. हे जातील गॅरेजला आणि जाता जाता विष्णूला सोडून जातील. गावाकडून काहीतरी वजन पण घेऊन आले म्हणत होता. डाळ वगैरे दिलेली आहे आईनं, तर ते डाळ घेऊन जायची आहे त्याला. तर बाईकवरती आहे ती डाळ, बघू शकता इकडं घेऊन जात आहे. तसंच गावाकडून घेऊन आलेला आहे. आता बस स्टँडपर्यंत जाईल, मग तिथून ते एस-टीमध्ये टाकून तो जाईल आणि बाईक घेऊन हे गॅरेजला जाते. तर झालेले आता हे सगळेजण गेलेले आहेत. आता बाकीची कामं आवरून घेऊयात. तसं तर पूर्ण घरात मी झाडू मारलेली आहे सकाळी उठल्यानंतर अगोदर, म्हणजे पारशा घरामध्ये असं छिन्न फिरणं करत नाही आहे. घर कसे असो, म्हणजे चक असो, कचरा असो, काही असो, सकाळी झोपीतनं उठल्यानंतर पारसा झाडू पूर्ण घरामध्ये लागतो एक वेळा. आणि आता राहिलेली आहेत बाहेरची कामं. तर इकडं झाडू तर मी मारलेली आहे पहाटेच. आता फक्त पाणी शिंपायचं आहे, झाडांना पाणी द्यायचं आहे आणि हवा बघू शकता, छान अशी थंड हवा आहे आणि छान वाटत आहे. वातावरण खूप छान फ्रेश झालेलं आहे. तितकं भयानक ऊन पण नाही आहे, म्हणजे सकाळी वातावरण छान होतं. तर इकडं अगोदर मी सगळ्या झाडांना पाणी दिलेलं आहे. पोर्समध्ये पाणी टाकलं आणि जे जमिनीत झाडं लावलेली आहेत ना त्यांना पण पाणी दिलं. पण डुकराचा इतका त्रास आहे, जमिनीतले झाडं असं उकरत आहे ना, एक सुद्धा झाड ठेवलेलं नाही. मी नवीन झाडं खूप सारी लावलेली होते, पण एकही झाड राहिलेलं नाही, सगळ्याची वाट लागलेली आहे. तर असं जितकी आहेत मोठी झाडं जी दासाळ्याची वगैरे आहेत, परत मोगरा आहे त्याला मी पाणी दिलेलं आहे. तर पाणी दिल्यानं झाडं चांगली राहणार आहेत, कारण आणखीन खूप भयानक गरमी आहे. आता पावसाळा सुरू झालेला आहे, पण आणखीन पावसानं सुरुवात केलेली नाही आहे. तर इकडं पोर्चमध्ये पाणी टाकलेलं आहे मी आणि खूप निसरंडा होतो म्हणून अगोदर मी वायपर करून घेतलं. हवा खूप जास्त आहे, सकाळीच हवा खूप जास्त होती. रांगोळी मी घालायला गेली तर रांगोळीसुद्धा राहत नव्हती, सगळी उडून जात होती हातातून, इतकी भयानक हवा होती. तर बाहेरची सगळी कामं आवरले. आता अगोदर मी बोर बंद करते, आणखीन हांडे वगैरे काही भरायचे नाहीत मला. नंतर निवांत आंघोळ करून मी हांडे भरून घेते देवासाठी, स्वयंपाकासाठी. आता फक्त बाहेरची पारशी कामं झालेली आहेत माझी, जे आंघोळीच्या अगोदर होतात ते. आणि चिमण्यांना अगोदर तांदूळ टाकले, त्यांची चिवचिव सुरूच असते. पाणी टाकल्यानंतर अगोदर मी तांदूळ
तांदूळ टाकत असते, कारण अगोदर टाकलं तर सगळं पाण्यासोबत धुवून जातात. तर आता रांगोळी काढून घेते. हवा असल्यामुळे ना रांगोळी पण राहत नव्हती, सगळी उडून जात होती, म्हणून छोटीशी मी रांगोळी काढलेली आहे, बघू शकता इकडं. कारण वातावरणाला बघून असं वाटतं ते पाऊस पण येणारच, तर जास्त वेळी रांगोळी राहणार पण नाही आहे. रांगोळी वगैरे काढून झालं, सगळे डबे जागेवर आणून ठेवलेले आहेत. मी आता पटकन आंघोळ करून येते आणि स्वयंपाकाला सुरुवात करते. तसं विचार केला की अगोदर डाळ वगैरे लावूया आणि थोडासा पसारा इकडं झालेला आहे, हा पसारा पण उचलते. म्हणजे नुसत्या बॉटल्या दिसत आहेत ना घर भरून, पाण्याच्या बॉटल्या, पाणी प्यायचं रिकाम्या करून ठेवायचं, पाणी प्यायचं रिकाम्या करून ठेवायचं आणि परत भरायचं, हेच चालू आहे आता सध्या गरमीच्या हिशोबानं. तर इकडं सगळ्या बॉटल्या बाहेर आणलेल्या आहे मी आणि पाणी भरून परत फ्रीजमध्ये ठेवून देते. ही छोटी मोठी कामं करण्यामध्ये सकाळचे मला 8:30 वाजलेले होते आंघोळ करण्यासाठी. एक वेळा लेट झालेला, मग ती काम राहिलेलं, हे काम राहिलेलं, हा विचार करून थोडासा लेट होतोच होतो. नाहीतर सकाळी उठल्यानंतर अगोदर माझी आंघोळ होते, पण आज थोडासा लेट झालेला आहे. तर सगळ्या बॉटल्या भरून अगोदर मी फ्रीजमध्ये ठेवल्या. फ्रीझरमध्ये काही ठेवलेल्या आहेत 3-4 बॉटल्या, आणि मी एकदम झिरो मोडवरती केलेला आहे, कारण खूप आईस जमतं यामध्ये आणि ते काही यूजमध्ये येत नाही. आईस्क्रीम वगैरे बनली परत मी थोडंसं फुल करते, पण असं झिरो मोडवरतीच मी करून ठेवते. फक्त पाणी थंड व्हायचं असतं, दुसरं काही भाज्या वगैरे पण जास्त नाही आहे त्यावेळेस. दूध राहतं, साय राहते, हे इतकं ठेवत असते. आता हे जी भांडी रात्री घासून झालेले होते ते सगळे रॅकला लावते आणि हे टोपलं रिकामं करून घेते. जी हे आता चहा पाण्याची भांडी झालेली ते परत भरून ठेवण्यासाठी, आणि टिफिन डबा वगैरे सगळं लावून ठेवते. म्हणजे आता हे सगळं लावून ठेवलं ना, जेव्हा टिफिन द्यायचं त्यावेळेस पटकन मला भेटून जातं. नाहीतरी तिकडे एक डब्बा इकडे एक डब्बा होतो, मग भेटत नाही आणि येऊन थांबतात की टिफिन दे, मग त्यावेळेस घाई गडबड खूप असते. तर जेव्हाही मला वेळ भेटतो ही सगळी कामं मी आवरत असते, म्हणजे नंतर करण्यासाठी ही कामं मी सोपी करून घेते. तर इकडे जे चहा पाण्याचे भांडे होते तेही भरून ठेवलेले आहेत. इकडं मी परत दुधाचा चहा बनवायला दूध ठेवलेलं होतं, म्हणजे फ्रीजमध्ये दूध ठेवते ना आजकाल, त्यामुळे दूध खराब होत नाही, 1 दिवस 2 दिवस चालतं आरामात. तर इकडं आणखीन दुधाचा चहा बनला, म्हणजे थोडंसं फ्रेश वाटतं. डिकाशन चहा पिल्यानं पिल्यासारखं वाटत नाही, पण एक मजबुरीसाठी पित असते. पित्ताचा त्रास खूप आहे ना मला, त्यामुळे सकाळी सकाळी मी डिकाशन चहा घेते, नंतर दुधाचा चहा बनत असतो. तिकडं संग कुकरला डाळ लावत आहे मी, म्हणजे डाळ शिजेल तोपर्यंत मी बाकीची कामं आवरते. कशीही भाजी बनवा, वरण हे बनतं. इकडं डाळ मी धुवून घेतलेलं आहे, यामध्ये डाळीच्या डबल पाणी टाकूया आणि डाळ शिजत ठेवते. जोपर्यंत डाळ शिजते तोपर्यंत चहा पण घेते, आंघोळ पण करून येते, आणि नंतर जे बाकीचा स्वयंपाक आहे ते दिवसभराचा होत राहील. इकडं लावलेली आहे डाळ वगैरे, आणि हवा थोडीशी आता कमी वाटत आहे, तरी पण गॅस राहणार नाही, त्यामुळे दार बंद करून आलेली आहे मी, म्हणजे दार गेट. आणि इकडं थोडीशी चिंच टाकून पाणी मी ठेवलेलं आहे, म्हणजे पाणी छान उकळू द्यायचं आहे, पूर्ण चिंचेचा पल्प निघून येतो. तर इकडे चिंच, तिकडे डाळ ठेवलेली आहे. आणि परत बाहेर आलेली होती तर आवाज आला गाडीचा, मला वाटलं कोण आलेलं आहे, आजी आलेला आहे. बघू शकता सकाळी सकाळी लवकरच आलं, म्हणजे इथं काहीतरी काम होतं त्याचं, आलेलं आहे. आणि जाता जाता माझ्याकडे आलेलं आहे. येतेवेळेस दूध पण घेऊन आला, तर दूध काढून ठेवलेलं आणि आजीसाठी इकडे चहा ठेवलेला आहे मी. आणि पूजाचा फोन आला, तर तुम्ही विचारते होता अगोदर जेव्हा आजी आला होता, आजी कुणाचा मुलगा आहे, तर आजी माझ्या दिराचा मुलगा आहे. म्हणजे पूजा माझी बहीण पण आहे, जाऊ पण आहे. तुम्हाला थोडंसं कन्फ्युजन होईल, तर म्हणून मी सांगत आहे. पूजाशी 2 नाते आहेत माझे, म्हणजे माझी बहीण आहे ती आणि जाऊ पण आहे, तर तिचाच मुलगा आहे अजय. तर तिचाच फोन आला होता की ताई मी धोंडे करत आहे, जेवण करायला ये. तर मी म्हटलं आता येणं काही होणार नाही, कारण कसं झालेलं आहे ना, घराकडे कोणी नसतं आणि एकटीला जायचं तर मला एस टीच भेटत नाही. जेव्हाही मला गावाकडे जायचं मला एस टी भेटत नाही, इतका वैताग येतो ना त्या बसस्टँडला बसून. सवय पण नाही, कधी एस टीला मी जात नाही, तुम्ही बघत असता. एकतर दीपक दिनेश सोबत असतात किंवा दिनेशचे पप्पा सोबत असतात, त्यामुळे कधी प्रसंगच आला नाही की मी एस टीनं जाईन. मी एस टीनं प्रवास होत नाही, आणि कधीतरी गावाकडे जायचं आहे, माहेरी जायचं आहे, तर मला एस टी भेटत नाही. 2-3 तास थांबते, इतका कंटाळा येतो एक एक वेळा, तर परत घरी येते, मी जातच नाही. म्हणून म्हटलं बाई मला एस टी भेटत नाही, मी येणार नाही, धोंडे पिंडे कर आणि तुझ्या गेली नाही मी गावाकडे. आजीला इकडे चहा वगैरे बनवून दिला, चहा तोच त्याने खाल्लेला आहे. परत नाश्ता वगैरे बनवत होते, पण म्हणत होता आता काहीच नको, घराकडे जायचं आहे, म्हणजे राशन आलेले आहे, राशन घेऊन यायचं आहे, खूप सारी कामं सांगत होता आजी पण खूप जिम्मेदार झाली आहे आजकाल, तर गेलेला आहे लवकरच. आणि काही किराणा आणायचा होता, तर आजीला सांगितलेलं होतं ते पण आणून दिलं, म्हणजे छोट्या मोठ्या वस्तू लागतच असतात, तसं तर यांना यायला वेळच नसतो. पण आज थोडंसं निवांत आले, मला वाटतं आज कामं कमी आहेत. ज्या दिवशी थोडंसं कमी असतं काम गॅरेजमध्ये त्या दिवशी येऊन बसतात थोडा वेळ, तर येऊन बसले होते. फॅन ऑन करून टिफिन पण मी भरलेला आहे, आणि यांना पिण्यासाठी ताक दिलेलं होतं, कारण गरमी खूप आहे, खूप दगदग होत आहे. तर पाणी तर दिलेलं होतं, म्हणलं ताक घ्या, थोडंसं थंड राहील पोटामध्ये, तर ताक पिलेले आहेत. आणि म्हणत होते खिडकी क्लीन करण्यासाठी मशीन आणलेली आहे एक,
म्हणजे ते वडून घेते कचरा वगैरे, तशी मशीन आणलेली आहे ते सांगत होते. नाहीतरी आहे एक हवेची मशीन, त्यानं कचरा पूर्ण बाहेर होतो आणि पूर्ण घर भरून होतो. पण यावेळी जी मशीन यांनी आणलेली आहे ना, म्हणजे गॅरेजमध्ये लागणार होती त्यांना म्हणून आणलेली आहे. पण ती खिडकीमधला कचरा वडून घेते असं म्हणत होते, घर भरून होणार नाही. तर म्हटलं घरी घेऊन एक दिवस खिडक्या सगळ्या स्वच्छ करूया ते सांगत होते मी जेव्हा खिडक्या वगैरे पुसत होते. तर बाकीची सगळी कामावरून आता फरशी पुसत आहे मी. तर अगोदर तर खिडक्या, अलमारी, फर्निचर, सोफे हे सगळं मी पुसून घेतलं. आता फरशी पुसून घेते. थोडासा वेळ लागतो हे सगळं, म्हणजे फक्त फरशीच पुसायची असली तर अर्ध्या तासामध्ये होऊन जाते. पण सगळीकडे आपला हात जात असतो ना, सगळीकडे धुरळा खूप. आता हवा तरी खूप भयानक आहे, त्यामुळे ना बघावं तिकडे धुराळा दिसतो, बघावं तिकडे धुराळा दिसतो. त्यामुळे मी म्हटलं अगोदर सगळं पुसून घ्यायचं, मग नंतर फरशी पुसायची. थोडासा वेळ लागला काही हरकत नाही, म्हणजे 1-2 तास तरी लागतो. पाणी थोडंसं लाल झालेलं आहे, बघू शकता इकडं, म्हणजे थोडंसं इकडं मेहंदी वगैरे पडलेली होती त्यामुळे लाल दिसत आहे पाणी. तर पाणी मी नंतर चेंज करून घेते. टाईम बघू शकता, दुपारची 1 वाजत आहेत आता. तर बाकीची सगळी कामं आवरली, सगळ्या कामापासून फ्री झाली आणि आता निवांत फरशी पुसत आहे. यावेळी फरशी पुसणं इतकं छान आणि फ्रेश वाटतं. जी इव्हनिंगला झाडू मारतो ना, ती झाडू मारण्याची गरज नाही, इतकं छान वाटतं यावेळेस फरशी पुसल्यानं. उद्यापर्यंत छान फ्रेश राहतं. परत उद्या दुपारी 1-2 वाजता मी फरशी पुसत असते. तर झालेले हॉल पुसून आता आलेले बेडरूममध्ये इकडच्याही खिडक्या वगैरे पुसून घेते. आरशे, अलमारी सगळीकडे आपला हात फिरतो आणि असं म्हणतात जिथं हात फिरे तिथं लक्ष्मी फिरे. म्हणजे स्वच्छता जितकी आहे तितकं घरामध्ये लक्ष्मी येते आणि चांगलं पण असतं. तर जितकं होईल तितकं स्वच्छ ठेवायचा प्रयत्न करायचा पूर्ण घर. तर इकडं झालेलं आहे अलमारी, आरसा वगैरे सगळं पुसून आता मी फरशी पुसून घेत आहे. थोडासा हवेनं कचरा खूप दिसत आहे ना, तर कचरा झालेलाच आहे. सकाळी 1 वेळा झाडू मारली, नंतर विचार केला की पुसूनच घ्यायचा आहे म्हणून काही झाडू मारली नव्हती. तर थोडासा कचरा वाटत होता, त्यामुळेही थोडंसं पाणी खूप गढळ होत होतं. मी परत चेंज केलं पाणी आणि इकडं आता आलेली आहे किचनमध्ये. तिकडची रूम झालेली आहे. तर बाहेरचं सगळं झालं, शेवटला किचन असते. आणि अगोदर मी फ्रीज, परत अलमारी आणि रॅकमधले जे कवर टाकलेले आहेत ना मी, ते पुसून घेतले. ते कवर इतके छान आहेत ना रॅकमधले, जेव्हाच्या तेव्हा पुसलं ना इतकं छान त्याचा कलर आणखीन खुलून येतो. तर पुसलेलं आहे. मग फरशी पुसत आहे मी. तर झालेलं आहे किचन पण पुसून. हंडे जे आहेत ना ते सगळे काढून मी पुसलेलं आहे. आणि याच वेळेत थोडासा वेळ जास्त भेटतो आपल्याला. सकाळी तर इतकी घाई असते तेव्हा होणारच नाही आहे, पण या वेळेत ना सगळी कामं आवरली जातात. जेवण खाणं होतं, मग थोडंसं निवांत राहतं. मग या टायमिंगमध्ये मी हे सगळी कामं आवरत असते. रेस्ट घेणं मला तितकं आवडत नाही, म्हणजे झोप पण येत नाही मला दुपारी, आणि झोपल्यानंतर स्वप्न पण पडतात, त्यामुळे मी झोपत नाही. तेच आहे मेन कारण. रात्री कधी स्वप्न पडणार नाही, पण दुपारी झोपल्यानंतर मात्र स्वप्न पडतात, खूप भयानक पडतात. थोड्या वेळ वाटतं की खरंच मी दुसऱ्याच दुनियात गेलेली आहे, त्यामुळेही मी कधी रेस्ट घेत नाही. आता असं कुणाकुणाला होतं ते पण मला नक्की सांगा. मला वाटतं खूप जणांना हा प्रॉब्लेम आहे. रात्री कधी स्वप्न पडत नाही, पण दुपारी पडतो. 5 मिनिटे झोपले ना तर स्वप्न खूप भयानक पडतं. हां, असं वाटतं की मी इतर नाही कुण्या दुनियात गेलेली आहे. इकडं बकेट वगैरे सगळं धुवलेलं आहे आणि आतमध्ये ठेवूया. तर झालेलेच फायनली सगळी कामं. इतकं छान आणि फ्रेश वाटत आहे ना की घर भरून लोळावं, खूप छान वाटत आहे. फॅनही ऑन केलेले आहेत, म्हणजे पाणी तर हडकत आहे आणि छान थंड वाटत आहे म्हणून बंद काही केलेलं नव्हतं मी. नाहीतर गरमीच्या दिवसात पाणी हडकायला जास्त वेळ लागत नाही, पटकन पाणी हडकलं जातं. फॅनची गरज नाही आहे, गरमीच तशी आहे. तर इकडे फॅन ऑन केलेला आहे मी. आता टी व्ही ऑन केली आणि थोडंसं शांत रिलॅक्स बसलेले. इतकं छान वाटत आहे ना मला, म्हणजे सगळी कामं आवरल्यानंतर थोडंसं बसलं ना मनाला इतकं शांत वाटतं ना, एक वेगळंच फील येतं. इतकं छान वाटतं, शांतता वाटते की सगळी कामं आवरून दग सगळे आवरून बसतो ना, त्यामुळे शांती वाटते मनाला. तर थोडा वेळ बसलेले होते आणि मग बाबा आलेले आहेत पाणी वगैरे पिण्यासाठी, आणि बाबांना जेवायला पण वाढलं. आणि तेवढ्यात बघू शकता आज ना वातावरण इतकं छान होतं, असं वाटत नव्हतं की पाऊस वगैरे येणार. एकदमच हवा सुटली आणि इतका पाऊस जोरदार होता आहे. पावसामध्ये ना हवा खूप जास्त होती. पाऊस तितका नव्हता, पण हवा खूप जास्त भयानक हवा, की सगळे झाडं आणि कुंडे सगळे उडून खाली पडलेले होते. अगोदर तर थोडंसं वातावरण असं झालं. मी थोडंसं व्हिडिओमध्ये दाखवलं, नंतर काही व्हिडिओ बनवला नाही आहे मी, कारण थांबायसारखं नव्हतं. सगळे दारं खिडक्या मी बंद केलेल्या होत्या. तोपर्यंत सगळे कुंडे बाहेरचे पडलेले होते आणि वरचं जे टँक आहे ना त्याचे पाईपसुद्धा सगळे निघून गेलेले होते. बोर जसं चालू केलं सगळं पाणी खाली जात होतं. रात्री बघितलं मी, कारण भयानक हवा होती. सगळ्या खिडक्या बंद केल्या. पावसानं पूर्ण पाणी आतमध्ये येत होतं पावसाचं हवेमुळं. तर थोडंसं मी तुम्हाला दाखवत आहे खिडकीतून. खूप भयानक हवा आणि पाऊस पण तितकाच जोरदार आणि भयानक वातावरण झालेलं होतं. हवेमुळे एकदम पांढरं वातावरण, म्हणजे एकदम पांढरशुभ्र दिसत होतं. समोर काहीच दिसत नव्हतं. तुम्ही बघू शकता इकडं पुढं शेतामध्ये एकही झाड दिसत नव्हतं आणि काही अशी इतकी भयानक हवा होती ना, आवाज तरी असा येत होता. तर आता थोडंसं पाऊस थांबलेला आहे, म्हणजे हे वातावरण थोडंसं शांत झालेलं आहे आणि सगळीकडे पाणी झालेलं आहे. पण हे फक्त 1 तासच थांबलं. 1 तासाच्या नंतर परत पाऊस सुरू झाला. म्हणजे आता थोडंसं ऊन पडलेलं दिसत आहे ना तुम्हाला पावसाच्या नंतर. 1 तासाच्या नंतर इतका भयानक पाऊस होता ना, की इतकी हवा होती की सगळंच उडून गेलं. तेव्हा खूप भीती वाटत होती, म्हणजे वातावरणच वेगळं झालेलं होतं आज, भीती वाटायसारखं. तर मी नंतर सगळे दार वगैरे बंद केलेले होते.
होते, म्हणजे जसं ऊन पडायचं खिडक्या मी उघडल्या, पण नंतर परत मी खिडक्या सगळ्या बंद केल्या, दार बंद केलं आणि हॉलमध्ये पूर्ण पाणी भरलेलं होतं. तर इकडं मांजर आणि मांजराची पिल्ले यांचं तर वेगळंच चाललेलं होतं आणि मी पण थोडंसं ऊन पडल्यानंतर बाहेर येऊन बसले होते. चेहरा पण थोडासा सुजलेला आहे माझा. निवांत दुपारी थोडंसंही बसले ना, थोडंसं फॅनची हवा वगैरे घेतली की चेहरा खूप लवकर सुजतो माझा, म्हणजे वातावरण सूट करत नाही. तर इकडं दारं खिडक्या सगळं बंद केलं, कारण खूप भयानक पाऊस नंतर सुरू झाला होता आणि हवा पण तशीच होती. पूर्ण हॉलमध्ये पाणी आलेलं होतं, तर पाणी मी सगळं इकडं कपड्याने पुसून घेतलेलं आहे, कारण खूप साचलेलं होतं इकडं पाणी. जिथं उतार आहे तिथं हे फरशीवरती पाणी दिसत पण नाही, पाय खूप निष्ठतात. तर एक वेळा दार काढून बघत आहे. आता पूर्ण अंधार पडलेले, टाईम सांगितलं तर 8 वाजलेले आहेत. आता आणखीन कोणीही आलेलं नाही, तर मी दार बंद करूनच बसले. याचसोबत या व्हिडिओला इथं एंड करते. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात. बाय बाय, टेक केअर सर्वांना. श्री स्वामी समर्थ. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.